दगड मारणारे आजही मूळ पक्षामध्ये आहेत, हे तुम्हाला मी सांगतो. वळूयात पुढच्या बातमीकडे. लोणावळ्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आला असून पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी चेतन चौधरीला सोबत घेऊन पोलिसांनी लोणावळ्यातील लोहगड किल्ला परिसरात गुन्ह्याचं रिक्रिएशन केलंय. तब्बल 2 तास 40 मिनिटं ही रिक्रिएशन आणि गेट एनालिसिस झालंय. हत्येच्या दिवशी चेतन हुडी, मास्क आणि हेडफोन वगैरे घालून ओळख लपेल अशा पद्धतीने आला होता. तशीच वेशभूषा करून त्याला पुन्हा लोहगडावर आणण्यात आलं. त्यानंतर संपूर्ण घटनेची पोलिसांनी पुनर्निर्मिती केली आहे. घटनेच्या दिवशी सीसीटीव्हीत दिसलेला चेतनच होता हे पोलीस सध्या पडताळून पाहत आहेत. दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला यांनी. केतन अग्रवाल हत्याकांडातील दुसरा आरोपी चेतन चौधरीचं रिक्रिएशन संपलेलं आहे आणि आता आपण बघतोय पुण्याचे SP संदीप सिंह गिल आणि इतर सगळा स्टाफ जो आहे तो चेतन चौधरीला घेऊन लोहगडावरून खाली येत आहेत. सकाळी 8 वाजता हे रिक्रिएशन सुरू झालेलं होतं आणि आता हे रिक्रिएशन संपलेलं आहे. जवळपास 10:40 हे सगळे खाली येत आहेत आणि आपण बघू शकतो चेतन चौधरी या दृश्यांमध्ये दिसतोय. बुरख्यामध्ये चेतन चौधरी आहे. खरं तर हत्ये दिवशी 75 मिनिटं काय नेमकं झालं होतं हे यातून जाणून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि आता चेतनला घेऊन इथं पोहोचलेले आहेत. गेट आहे आणि गेट अनालिसिस आणि रिक्रिएशन पूर्ण झाल्यानंतर हे सगळं 2 तास 40 मिनिटं हे सगळं अनालिसिस आणि रिक्रिएशन या ठिकाणी पार पडलं आणि आता चेतनला घेऊन पोलीस लोहगडावरून मार्गस्थ होत आहेत. 2 तास 40 मिनिटं हे सगळं गेट अनालिसिस आणि रिक्रिएशन पार पडलेलं आहे. सियाचं रविवारी रिक्रिएशन पार पडलं होतं आणि त्या दरम्यान तिनं जे काही सांगितलेलं आहे ते सगळे मुद्दे यातून जाणून घेतले जात आहेत. आता पोलीस बोलत आहेत. कितने किलो का था और किस प्रकार से रिक्रिएशन किया? केतन के बॉडी के हिसाब से था, उस वेट के हिसाब से हमने पुतला रखा था. बाकी उसमें सीक्वेंस ऑफ इवेंट बताए हैं कि क्या क्या हुआ है, उस हिसाब से हमने मेमोरेंडम वगैरह. कितना घंटे तक ये रिक्रिएशन चला? 8 से लेके 10:30 बजे तक. क्या हुआ था सर? यस, अभी तपास चालू है. वी विल अपडेट यू. यस, कुछ अपडेट मिली है, कुछ पूछताछ की ऊपर जाके? या ठिकाणी संपलेलं आहे आणि पोलिसांनी जी माहिती दिली की रिक्रिएशन आणि गेट अनालिसिस या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पोलिसांच्या हाती काही महत्वाचे धागेदोरे सुद्धा लागलेले असण्याची शक्यता आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधव, नाझिम मुल्ला, ABP माझा, लोहगड, पुणे. पुन्हा एकदा जाणार आहोत विधिमंडळामध्ये. सचिन हेड सध्या विधिमंडळ परिसरात दाखल झालेले आहेत. आज विधान परिषदेच्या